बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। किरकोळ वादातून सख्या भावानेच मोठ्या भावाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे घडली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 मार्च रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास मृतक देवीदास महादेव गायकी वय 28 वर्ष हा आपल्या मित्रांसोबत दारू पिऊन घरी आला होता। त्यावेळी त्याचा लहान भाऊ मंगेश महादेव गायकी वय 25 वर्ष याने मृतकाच्या मित्राला घरी जाण्यास सांगितले। यावरून दोन्ही भावांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला। वादाच्या भरात देवीदासने मंगेशच्या डोक्यात हातातील कडेने मारले। यामुळे संतप्त झालेल्या मंगेशने घरातील भाजी कापण्याचा चाकू आणून देवीदासच्या डाव्या कुशीत आणि पोटात वार केले। या हल्ल्यात देवीदास गंभीर जखमी झाला आणि त्याचा काही क्षणात मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला मृतकाच्या आईने अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती पोलिसांना दिली, मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी सुरू केली। शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी सहकाऱ्यांसह रात्री घटनास्थळी धाव घेतली। घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता पहाटेच्या सुमारास आरोपी मंगेश गायकी याने आपला गुन्हा कबूल केला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी करीत आहेत। कौटुंबिक वादातून सख्या भावानेच भावाचा जीव घेतल्याने सुटाळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलीस स्टेशनला आज दिनांक 6/3/2026 रोजी सामान्य रुग्णालय खामगाव इथून एक मेडिकल मेमो प्राप्त झालेला होता। त्यामध्ये मृतक देवीदास गायकी यांच्या पोटावरती जखमा आढळल्या आहेत आणि ते मृत अवस्थेत नातेवाईकांनी आणलेलं आहे। याबद्दलची ती माहिती होती। मिळालेल्या माहितीवरून हॉस्पिटलला जाऊन त्या ठिकाणी मृतदेहाची पाहणी केली आणि जे सोबतचे नातेवाईक होते त्यांना विचारपूस केली आणि विचारपूस करून मृतकाची आई सौ ललिता महादेव गायकी यांनी जी तोंडी रिपोर्ट दिली त्यावरून मृतकाचा भाऊ मंगेश महादेव गायके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये ललिता यांनी सांगितलेलं आहे की मृतक हा काल दिनांक 5/3/2026 रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान घरी दारू पिऊन आलेला होता आणि दारू पिऊन असल्याने मृतकाचा लहान भाऊ गुन्ह्यातील आरोपी मंगेश गायके यांचे आपसात वाद झालेत आणि या झालेल्या वादादरम्यान देवीदास यांनी मंगेशला मारले आणि मंगेशला मारल्यामुळे मंगेशला राग आला आणि त्याने घरी भाजी कापण्याचा जो चाकू असतो तो घेऊन मंगेशच्या कुशीवरती आणि पोटावरती वार करून त्याला जखमी केले आणि त्यातच त्याचा मृत्यू झालेला आहे। माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब निलेश तांबे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेणिक रोडा साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही